त्रिशा इथे खूप लाडीगोडी लावत होती मला, कशासाठी सांगते मी समोर. नमस्कार मंडळी, मी मनीषा आणि माझ्या मिनी व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळे खूप सुंदर चित्र काढत होता आणि नंतर मी त्या पूजा करत होती. तर इथे मी पूजा करताना क्रिशाला दिसली, तेवढ्यात ती माझ्या जवळ आली आणि मला लाडीगोडी लावायला लागली, कारण तिला पण आंघोळ करून द्यायची होती देवाची आणि नंतर मग तिला टिक्का लावून द्यायचा होता सगळ्या देवांना, म्हणून इथे तिची लाडीगोडी सुरू होती. पण काही तिला करू दिलं नाही ते सगळं आणि तिला तिकडे हाकलून लावलं, कारण ती सगळे देव घेते आणि बिस्तऱ्यावर नेऊन ठेवते आणि त्याचं पाप आपल्याला बसते. तर मुलं लहान असते तर त्यांना काही पाप बसत नाही 5 वर्ष नंतर, मग जेवढे पाप असते ते आई वडिलांना बसत असते. माझा वेद पण देवासोबत खूप खेळत होता, देव नेऊन इकडे तिकडे ठेवून देत होता, पण जे पाप होते त्यांच्या हातून ते आई वडिलांना बसते 5 वर्ष, कारण ते लहान असतात म्हणून 5 वर्षानंतर त्यांनाच बसते. म्हणून मी त्याला समजवत होती की असं नाही करायचं, तर तो समजून जात होता. पण क्रिशा पण समजून जाते, लहान असल्यामुळे जिद्द करते, पण मग समजवलं की समजते. आणि इथे दादानी केली होती मॅगीने पोट नाही भरलं म्हणून प्रियाने भेळ आणला आणि ते खाऊन मग आम्ही गेलो रिसेप्शनला. तसा परवाचा व्लॉग होता पण काल नाही टाकल्यामुळे